Saregama idea Saregama. नमस्कार, सुस्वागतम. आपण पाहत आहात आयडिया सारेगमप, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे. हम जिंदगी में एक ही बार जीते हैं, एक बार मरते हैं, एक बार शादी करते हैं और एक ही बार प्यार करते हैं. आता शेवटच्या लाईनला कदाचित कुणी आक्षेपही घेऊ शकेल की खऱ्या आयुष्यात असं काही घडत नाही आमच्या. पण तरी सुद्धा जेव्हा याच ओळी पडद्यावर शाहरुख खान सारखा रोमॅन्टिक ऍक्टर म्हणतो तेव्हा हे सगळं खरं वाटायला लागतं. तसं पाहिलं तर पडद्यावरचा रोमॅन्स आणि खऱ्या आयुष्यातला रोमॅन्स खूप वेगळा असतो. म्हणजे बघा ना, एखाद्या मुलीला तुम्ही प्रपोज करायला चाललाय, प्रपोज लांबची गोष्ट, तिच्याशी बोलायला चाललाय, आपल्या मागे काही पानं फुलं पडत नाहीत, गाणी वाजत नाहीत, व्हायोलिन्स वाजत नाहीत किंवा आजूबाजूची गर्दी थांबतही नाही. बरं, या सुद्धा पुढच्या गोष्टी आपण तिच्याशी बोलायला जाताना ती हो म्हणेल की नाही याचीच भीती मनामध्ये घर करून बसलेली असते. आपला प्रॉब्लेम हा आहे हो, रोमॅन्स जर व्यक्त करायचा असेल ना तर शब्द फार कमी पडतात. मग त्यावेळी इतकं प्रकर्षानं वाटायला लागतं की एखादं गाणं का नाही वाजलं बॅकग्राऊंडला. फिल्ममध्ये घडतं तसं. आपल्या आयडिया सारेगमपच्या मंचावर असंच काहीतरी घडतंय. आपले सगळे कलाकार आपल्या मनातल्या भावना, आपल्या मनातला रोमॅन्स गाण्यांद्वारे व्यक्त करतायत. कालपासून सुरू झालेला हा प्रवास असाच चालू आहे. आजचा प्रवास सुरू करण्याआधी स्वागत करूयात आपल्या तेवढ्याच रोमॅन्टिक जजेसचं, वन अँड ओनली अवधूत गुप्ते. व्हेरी ब्युटिफुल वंदना गुप्ते. बरं, आज सुरुवातीलाच तमाम महिला वर्गाचा रोष पत्करून एक मला सांगावंसं वाटतं की बायकांची नेहमीची तक्रार असते की आमचे हे ना रोमॅन्टिकच नाहीये. त्यांचे हे बघा तिला कसं आणून देतात काय काय, किंवा कसं गोड बोलतात, कसं छान वागवतात, तुमचं काय हो असं. पण आम्हा पुरुषांचा ना एक लोचा आहे, एक प्रॉब्लेम आहे. तो म्हणजे असा की आपली बायको किंवा आपली प्रेयसी किती सुंदर दिसते हे आम्हाला शब्दांमधून सांगता येत नाही हो. पण आपल्याकडे काही गीतकार आणि काही संगीतकार इतके प्रतिभावान आहेत की हेच वर्णन अजून प्रभावी पद्धतीने आपल्यासमोर मांडत असतात. अशाच एका गीतकाराची एक अप्रतिम रचना घेऊन येत आहेत आपले आजचे पहिले कलाकार. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मोहन जोशी. तुमको देखा तो ये ख्याल आया, तुमको देखा तो ये ख्याल आया, जिंदगी धूप तुम घना साया, तुमको देखा तो ये ख्याल एक तमन्ना की, आज फिर दिल ने एक तमन्ना की, आज फिर दिल को हमने समझाया, आज फिर दिल को हमने समझाया, जिंदगी धूप तुम घना साया, तुमको देखा तो ये ख्याल आया. तुम चले जाओगे तो सोचेंगे, तुम चले जाओगे तो सोचेंगे, हमने क्या खोया, हमने क्या पाया, हमने क्या खोया, हमने क्या
मोहन काका, आजच्या या भागाची सुरुवात आणि हा मूड एकदम सेट केल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून धन्यवाद. थँक्यू. कमेंट्स विचारूया. जरूर. एक तर जगजीत सिंगजींचा इतका मुलायम आवाज आणि जावेद अख्तरचे सुंदर शब्द, त्यामुळे हे गाणं अमर झालं आहे. म्हणजे प्रेम व्यक्त कसं करावं ह्याचा एक आदर्श नमुना म्हणून हे गाणं हिस्ट्रीमध्ये जाऊ शकतं. आणि मला कळत नाही मोहनची पर्सनॅलिटी आणि इतका मृदू मुलायम आवाज त्याच्या गळ्यात असा अलगद कसा काय जाऊन बसतो. इतकं सुंदर तल्लीन होऊन तू म्हणालास ना मोहन, खरंच फार सुंदर गायलास, अप्रतिम. खरंच म्हणजे एक तर मी तुमचं गाणं एका कॅटेगरीमध्ये टाकतो कायम, ते म्हणजे क्यूट. की तुम्ही काहीही गायलात तरीसुद्धा तुम्ही अतिशय क्यूट दिसता आणि परफॉर्मन्स तुमचा खूप क्यूट असतो. तर आजचा तर रोमॅन्टिक राऊंड आहे, त्यामुळे माझ्या ओळखीच्या समस्त असं म्हणेन मावशा, काक्या, माम्या त्यांना खूप तुम्ही त्रास दिला आज. तुम्ही कपॅसिटीच्या बरोबर जवळचं गाणं निवडता की जे गात असताना तुम्हाला थोडे एफर्ट्स घ्यायला लागतात, थोडी कसरत करावी लागते आणि ती गाण्यातनं समोरच्या ऐकणाऱ्यापर्यंत भिडत असते. तर आत्ताचं गाणं तुम्ही तसंच त्या प्रकारे सुराला पकडून राहण्याचा प्रयत्न करत गायलं. खूप छान. मला एक कौतुक वाटतं की तुमचे उर्दूचे उच्चार इतके छान सुंदर कसे काय. मी हिंदी सिनेमे बरेच केले, 450 फिल्म्स केल्या जवळजवळ. त्यामुळे त्या ठिकाणी ते फार सुंदर उच्चार. एकंदरीत परफॉर्मन्स खूप छान. थँक्यू. खूप मजा आली. थँक्यू. गुण विचारूया. अवधूतकडून प आणि वंदनाताईंकडून मी मिळालाय. मोहन काका, मला सांगा, आज सौ जोशी इथे तुमच्याबरोबर तुमचा परफॉर्मन्स बघायला नाही आहेत, पण तुम्ही त्यांना नक्कीच मिस करत असाल. घरी सुद्धा बऱ्यापैकी रोमॅन्टिक असालच. तर त्यांच्यासाठी एक संदेश, आज ते तुम्हाला बघत असतील, त्यांच्यासाठी काय संदेश द्याल? मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं, तुम होती तो कैसा होता, तुम ये कहती, तुम वो कहती, तुम इस बात पे हैरान होती, तुम इस बात पे कितनी हंसती, तुम होती तो ऐसा होता, तुम होती तो वैसा होता, मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं. तुम्ही एक काहीतरी काल परवाच घडलेला एक किस्सा सांगणार होता मला. खूप छान होता तो, आणि ॲक्च्युअली तो घडला माझ्या आयुष्यात. माझी मिसेस नागपूरला होती आणि मी इथून मुंबईतनं मूर्तिजापूरला जाणार होतो, म्हणजे त्याच ट्रॅकवर. आश्चर्य म्हणजे आमच्या दोघांच्या गाड्या मनमाडला समोरासमोर लागल्या. ती काचे समोर होती, मी काचे तिकडे होतो. आम्ही बोलू शकत नव्हतो, पण आम्ही फोनवर बोलत होतो. परवाचा किस्सा, मी परवा गेलो होतो. ती इतकी मजा वाटली की नेहमी इतके 24 तास बरोबर असणारे आज 2 काचांच्या पलीकडे होतो. आणि ते सुद्धा तिची गाडी लागली की आमची गाडी जायची, कारण तो ट्रॅक रिकामा होतो. त्यामुळे तिची गाडी लागली, नजरानं जर तरी फोनवर बोलता बोलता माझी गाडी निघाली. पण कदाचित तेव्हा काचेतून बोलता आलं नसेल तुम्हाला, पण आता काय कल्पना नाही. इकडे बघा, इकडे पाठीमागे. माय गॉड. वा वा, जोरदार टाळ्या. माय गॉड. थँक्यू. थँक्यू. हे फक्त झी मराठीवरच होऊ शकतं. बरं, आज आणि तुम्हाला माहिती नव्हतं तसं अनेक प्रेक्षकांना माहिती नाहीये की आज मोहनजी आणि ज्योतीजी यांच्या लग्नाचा 37वा वाढदिवस आहे. अरे हो. एक छोटीशी भेट आयडिया सारेगमपच्या या मंचातर्फे तुम्हा दोघांसाठी. अभिनंदन दोघांना. मोहन काका, केक तर तुम्ही दोघांनी मिळून कापायचाच आहे, पण आता लग्नाचा वाढदिवस आणि त्याचबरोबर नुकताच होऊन गेलेला प्रेमदिन, आजची रोमॅन्टिक थीम, आम्हाला अशी संधी तर सोडता नाही येणार. त्यामुळे आज हाच गुलाब त्यांना देऊन एका वेगळ्या पद्धतीनं केक कापल्यानंतर तुम्हाला प्रपोज पण करायचं त्यांना.
आजपर्यंत जे काही यश मला मिळालं आयुष्यात त्यामागे ही कायम माझ्या उभी राहिली. माझ्यावर जी संकटं आली त्यामध्येही कायम उभी राहिली. गेली 37 वर्ष आम्ही हा संसार करतोय. त्याच्या आधी जवळजवळ 16 वर्ष आम्ही एकत्र होतो. म्हणजे ही 4 वर्षाची आणि मी 6 वर्षाचा, तेव्हापासून आम्ही एकत्र आहोत. ते आजपर्यंत एकत्र आहोत. आणि माझी परमेश्वराकडे अशी प्रार्थना आहे, असे पुढचे 7 जन्म अशीच बायको मिळावी वा वा वा. की जी मला सतत सांभाळून. मी झी मराठीला मनापासून धन्यवाद देतो की अशा पद्धतीचा हा समारंभ, एक छोटा गोड समारंभ इथे केला जाईल याची मला खरंच कल्पना नव्हती. मी खरंच मनापासून हल्लोय, ॲब्सोल्युटली हल्लोय. त्या बाबत तुम्ही आज ज्योतिताई इथे आलात आणि कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत आली. त्यामुळे तुम्हाला दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. पण जाण्यापूर्वी एक उखाणा. अरे बापरे. असावी माणुसकी नसावा अहंकार, मोहनरावांचा उत्कर्ष हाच माझा अलंकार. वा वा वा. वा, थँक्यू. मोहन काका, तुमच्या अशाच उत्कर्षासाठी आणि तुमच्या दोघांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. तुम्ही आलात, खूप बरं वाटलं. धन्यवाद. धन्यवाद. Sa re ga ma pa, I get. Sa re ga ma pa.